मंडळी नमस्ते. पीक म्हणलं का पिकाच्या मुळ्या हा एक खूप महत्त्वाचा पार्ट असतोय. कारण मुळ्या जर चांगल्या असतील दणकट बळकट, जसं दात मजबूत असतील तर भाकरी शिळी असली तर पण आपण खाऊ शकतो. तसं पिकाच्या मुळ्या ही खूप महत्त्वाच्या आहेत. तर आपण ह्याला एक थोडासा प्रयोग केला होता वेगळ्या पद्धती. हे जुकिनीचं पीक आहे. आमचे प्रयोगशील शेतकरी आदरणीय संतोष गावडे, गाव तासगाव यांनी 2 वेळा हा जुकिनीचा प्रयोग करायचा चालू आहे. तर या जुकिनीच्या बियाणं मी म्हणजे स्विंग करायच्या अगोदर त्याला फक्त स्टार्ट आणि शिल्ड नावाचं प्रोडक्ट ह्याला वापरलं होतं आणि त्यानंतर भट्टीत ह्याला लावलं होतं. भट्टीतनं आल्यानंतर बघितलं मी मुळ्यांचा ग्रोथ खूप चांगला आहे. तर मी तुम्हाला पण या ठिकाणी डायरेक्ट लाईव्ह मुळ्या कशा ग्रोथ झालाय हे तुम्हाला ह्या ठिकाणी दाखवू शकतो. लक्षात घ्या, म्हणजे हे मुळी ह्याच्यामध्ये असताना म्हणजे अशा पद्धतीने हे सगळं आपण बघू शकतो की मुळ्यांचा ग्रोथ कशा पद्धतीनं डेव्हलप व्हायला आलाय. आणि अशा पद्धतीच्या मुळ्या डेव्हलप झाल्यामुळं आपण या ठिकाणी एखादं रोप पण काढून बघूया. तर म्हणजे हे आपण लाईव्ह बघू शकतो की मुळी कशा पद्धतीने ह्याची ग्रोथ व्हायला लागली. ज्यावेळेला ही शेतामध्ये रोप जाणार आहे त्यावेळेला ह्याची अतिशय आकर्षक पद्धतीची वाढ होणार आहे. आता आपण बघू शकतो, ही तयारच आहे रोप, तसं लावू शकतोय. पण साधारणतः ही जी शनिवारी किंवा रविवारी लागवड होणार आहे. तर ही ताकद आहे, कारण जमिनीची ताकद, मातीची ताकद वाढणं गरजेचं आहे आणि त्याच्यावरती एक पॉवरफुल पद्धतीचं काम करते ते स्टार्ट म्हणून प्रोडक्ट आहे. ते जर आपण ह्या कुठल्याही पिकाला जर वापरलं तर त्याचे अप्रतिम आपण रिझल्ट घेऊ शकतोय. आता इकडे बघितलं तर आपल्याकडे 55-31 मिरची पण आहे, 10-93 वांगे आहेत, 50 वांगे आहेत. परत हे पण एक अजून पोपटी कलरची एक मिरची आहे, शेतकऱ्यांची डिमांड होती, त्यांच्यासाठी पण आपण ही मिरची तयार केल्या. तर अशा पद्धतीचं अप्रतिम रिझल्ट आपण आपल्या मातीसाठी घेऊ शकतो. काल मी एक व्हिडिओ बनवला होता मातीच्या आरोग्यासाठी पॉलीपॉवर म्हणून आहे. ते जरी आपल्या रेग्युलर डोसेस बरोबर जर ते एखादी दुसरी आळवणी सोडली तर मातीमध्ये खूप चांगल्या पद्धतीची परिपक्वता आणायचं काम ते प्रोडक्ट करते. तर अशा पद्धतीचे नवनवीन प्रयोग करून आपण पण आपली शेती समृद्ध करावी, डेव्हलप करावी. अशा शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू सो मच.